झुले उंच माझा झोका तुम्ही सगळे असे इथे उभे का? बाळम भटजी, हो बरे झाले तुम्ही आलात। पहा ना, हा दोघांचे वाद सुरू आहेत। बाळम भटजी, काहीतरी करा, पण दोघांची समजूत घाला। हो दोघे एरीला पेटले आणि एकमेकांची तोंडे न बघण्याचा निश्चय केला ना, तर अनवस्था प्रसंग ओढवेल। काहीतरी करा, पण दोघांची मने जुळतील असे पहा। पाहतो मी, पण प्रसंग कठीणच दिसतोय। त्यात माधव आपल्या विचारांपासून पाऊल मागे घेईल असं नाही वाटत। तरी पाहतो मी, प्रयत्न करू। हाय अंबाबाई, आता तूच माझे घर एकसंध ठेव गो। भाऊसाहेब, बाळम भटजी, अचूक वेळेवर आलात। चला, निघावयाची वेळ झालेली आहे। निघावयास हवे। गाड्या जोडल्यात? गाड्या जोडल्यात, पण आता पण काय बाळम भटजी, निघायचे म्हणजे निघायचे। मग इथे जे काय होईल ते होईल। मंडळी सांगा, निघावयाची वेळ झालेली आहे म्हणावे। सांगा। बाळम भटजी, आजवर आम्ही स्वतःच फार भाग्यवान समजत होतो। आमचे एवढे भले मोठे कुटुंब आहे। आमचे त्यांच्यावर आणि त्यांचे आमच्याशी खूप प्रेम आहे। सुखात, दुःखात, संकटात सारे एकमेकांच्या जवळ आहेत। पण नाही, आज इतक्या वर्षांनंतर आमच्या लक्षात आले की आमच्या बालपणी जेव्हा आमची आई देवाघरी गेली, त्याच दिवशी आम्ही पोरके झालो। बाळम भटजी, भाऊसाहेबांस निरोप द्या। आम्ही नोकरीचा राजीनामा देतो आहोत आणि आपणा सर्वांसोबत कोल्हापुरास येतो आहोत।